एवढ्या प्रतीक्षेनंतर आज आपल्याला कामाची पोचपावती एकत्रित आणि आज एव्ही फॉर्म भेटलेला आहे, काय सांगाल? सन्मान्य राजसाहेब, सन्मान्य उद्धव साहेब यांच्या आशीर्वादाने ही प्रभाग क्रमांक 146ला जी उमेदवारी मिळाली, ही उमेदवारी नसून ही निष्ठा आणि गद्दारीच्या ह्या विषयावरती साहेबांनी दिलेलं ही एक निष्ठेचं फळ आहे. आणि हे तिकीट मिळण्याचं कारण हेच आहे की एक निष्ठावंताला, सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान्य साहेबांनी हा आदेश दिला आहे की तुम्ही त्यांच्या धनधान्याविरुद्ध तुम्ही उभा राहा आणि हे सर्वसामान्य जनतेचं तुम्ही कसं काय तुम्हाला भलं करता येईल त्याचं तुम्ही हे करा. आणि सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने ही तिकीट आम्हाला नक्की मिळाली आहे. परंतु ह्याला यश येण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने, सर्व शिवसैनिक, सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि शरद पवार गटचे सर्व आपले कार्यकर्ते आम्ही एकजुटीने, एक ताकदीने लढू आणि ही प्रभाग क्रमांक 146ची तिकीट हे आम्ही नक्कीच जिंकून आणू. कारण की ह्या वाडवलीचा जो बालेकिल्ला आहे, हा मुंबईतले पहिले महापौर आमचे शरद भाऊ आचार्य ह्या वाडवली गावातून झालेले आहेत आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे. त्या अभिमानाला आम्ही नक्कीच भगवा पुन्हा एकदा महापालिकेत फडकवण्यासाठी आमच्या अणुशक्ती विधानसभेच्या 146मधून उमेदवार आम्ही जरी जाहीर झालो तर हा एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य शिवसैनिक आहे, सामान्य मनसैनिक आहे, एवढंच सांगेल. आणि आम्ही विजयाच्या दिशेने आम्ही सर्व सैनिक तयारीला लागलोय एवढं सांगतो. बाळासाहेबांचे 2 वर्षात आता संगती आलेले राजसाहेब आणि उद्धव ठाकरे, किती फरक पडणार आहे मुंबईकरांचा? मुंबईकरांना फरक पडण्यासारखं अशातलं गोष्ट नाही. राजसाहेब, उद्धव साहेब हे बंधू आहेत. आम्हाला घरच्या गोष्टी आम्ही कधीही एकत्र येऊ, आमच्या गोष्टीवरती कुणी उलटं बोलू शकत नाही. कारण की आमच्या घरच्या रिलेशनसाठी तुम्हाला कोणाचं निमंत्रण, कोणाचा आदेश घेण्याची गरज नाही. सन्मान्य साहेब, उद्धव साहेब, राजसाहेब एकत्र आलेत हे मराठी माणसाच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी. नवीनजी, असं सांगितलं जातंय की गुलाल आमचाच उधळणार आहे आणि महापौर आमचाच होणार आहे, काय सांगा? 100%. दोन्ही ठाकरेंची एक खासियत आहे, सर्वसामान्य घरातला उमेदवार देणार आणि त्याला उच्च पदावर बसवणार. आज राजेश पूर्वे यांना तिकीट देऊन त्यांनी हे नक्की केलं आहे की 146चा नगरसेवक हा युतीचाच होईल, आमच्या शिवसेना आणि मनसे युतीचाच होईल. त्यामुळे एकंदरीत भाजपकडनं असंही सांगितलं जातं की यावेळेचा महापौर हिंदूच होणार, काय सांगा? भाजप काही बोलेलो, त्यांचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे. 92च्या दंगलीत आम्ही त्यांचं हिंदुत्व फार जवळनं बघितलं आहे. त्यांचं हिंदुत्व बेगडी आहे, खरं हिंदुत्व आम्ही शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व मानणारे लोक. यांना निवडून आणलं, आपलं भरभरून प्रेम देऊन त्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्याची शिक्षा येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान आहे त्यातनं त्यांनी दाखवायची आहे. मी सर्व आमच्या जे काही महाराष्ट्र नवनिर्माण